महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। अहिरे तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खननाबाबत माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे खंडाळा तालुका अध्यक्ष यशवंत दनाने यांनी खंडाळा तहसीलदारांना तात्काळ कारवाई करा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। ज्या कामासाठी सदर अनधिकृत गौण खनिज वापरण्यात आले त्या ठिकाणची साधन संपत्ती, यंत्रसामुग्री इत्यादी सर्व साधन सामग्रीवर तसेच उत्खनन करणाऱ्या, त्यास सहाय्य करणाऱ्या सर्व जबाबदार घटकांवर नमूद सर्व यंत्र साधन सामग्री, गौण खनिज साठा जप्त करत तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा। तसेच तत्काळ कार्यवाही न झाल्यास येत्या 3 जानेवारी 2024 रोजी मौजे नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी मी आंदोलन तथा येणाऱ्या वरिष्ठ मंत्री महोदय तथा वरिष्ठ अधिकारी, पत्रकार, वार्ताहर, डिजिटल मीडिया समोर सदर बोगस कामाचे व्हिडिओ देऊन चौकशी करण्याकामीचे निवेदन खंडाळा तहसीलदार यांना दिले आहे। प्रतिनिधी किरण मोरे, शिरवळ। मौजे आयरे या ठिकाणी जे अवैध उत्खनन चालू आहे त्याबाबत आपण जे आज तहसीलदार यांना निवेदन दिले तर त्याबाबत काय सांगाल आपण? मी माहिती अधिकार जनजागृती अभियान केंद्र सातारा जिल्हा खंडाळा तालुका अध्यक्ष आहे। तर लोणंद ते खंडाळा माझं सततचं येणं जाणं असतं। तर येता जाता मला आयऱ्याच्या खिंडीमध्ये सुरुंग सदृश्य ब्लास्टिंगचे आवाज कानी पडायचे येता जाता। तर त्या संदर्भात मी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली, पाहणी केली। तर मला असं आढळून आलं की त्या ठिकाणी एक उत्खनन चालू आहे। तिथं पोकलेन, JCB बऱ्याच अशा गाड्या होत्या, बरेच कर्मचारी, अधिकारी त्यांचे तिथं अर्थमोवर्सवाल्यांचे तिथं काम करत होते। ब्लास्टिंग संदर्भात जे आलेले सुरुंग वगैरे तिथं अस्ताव्यस्त पडले होते। तर त्या ठिकाणी मी जाऊन चौकशी केली, पाहणी केली असता मला असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी जो तहसीलदार साहेबांनी जे आदेश दिलेत, ज्या अटी शर्ती दिल्यात गौण उत्खनन करण्यासंदर्भात, तर त्या अटी शर्तींचं उल्लंघन करून मर्यादेपेक्षा जास्त त्या ठिकाणी उत्खनन करण्यात आलेलं आहे। आणि ते उत्खनन केलेले जे मटेरियल आहे ते अनधिकृतपणे इतरत्र वाहतूक करून त्या ठिकाणी साठवणूक केली जात आहे। त्या संदर्भात मी आज माननीय तहसीलदार साहेबांना त्या संदर्भात त्या ठिकाणचा व्हिडिओ आणि लेखी निवेदन दिलं आहे। त्या अनुषंगानं माननीय तहसीलदार साहेब ज्या परिस्थितीमध्ये तिथं जाऊन जे काही चौकशी करतील त्याचा मला पाठपुरावा करणं मला अपेक्षित आहे। आणि जे काही त्या ठिकाणचे गौण खनिज उत्खनन अनधिकृत चालू आहे तथा नाही याची चौकशी करून त्या संदर्भात आदेश देतील वरिष्ठांना, कनिष्ठांना ते तहसीलदार साहेब। आणि सदर गौण खनिज अनधिकृत जे उत्खनन चालू आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा मी बाळगतो। आणि जर या संदर्भात 15 दिवसात माननीय तहसीलदार साहेबांनी या प्रकरणावर चौकशी करून कारवाई नाही केली तर त्या संदर्भात नायगाव मौजे या ठिकाणी होणारा राज्यस्तरीय शासकीय कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी येणार आहेत त्या ठिकाणी मी आंदोलन करेन तथा जे काय असेल ते स्क्रीनच्या माध्यमातून तिथले व्हिडिओ फुटेज, ग्रामस्थ असतील किंवा जे काही पाहुणे वगैरे येणार असतील, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, मंत्रालयीन अधिकारी, मंत्री महोदय येणार असतील त्यांच्या निदर्शनास त्या घटना मी आणून देईन। आणि तथा जरी त्यातूनही काही निष्पन्न नाही झाले तर माननीय कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयाच्या बाहेर मी उपोषणाला बसेन। तरी त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांनी चौकशी करून तात्काळ त्या गौण खनिजाचं उत्खनन थांबवावं एवढीच अपेक्षा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण तहसीलदारांना याबाबत जी घटना समक्ष सांगितली का? समक्ष सांगितले आहे। तहसीलदार साहेबांनी व्हिडिओसुद्धा पाहिलेला आहे। त्यांच्या खालील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात चौकशीचे आदेश तथा कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगानं ते जे काही कारवाई करतील ते निश्चितच कायद्याला धरून असेल याची मी अपेक्षा बाळगतो। आणि सदर जे काय गौण खनिज उत्खनन झालेलं आहे त्या साठ्यावरती त्यांनी जाऊन रेड मारावी। त्या ठिकाणी जे काही गौण खनिज उत्खनन करण्यासाठी JCB, पोकलेन, जे काही यंत्रसामग्री त्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे त्यांचा ताबा घेऊन ते पंचनाम्यासहित, जबाबासहित ते सगळ्या गोष्टी त्यांनी इथं आणून जप्त करण्यात याव्यात एवढीच अपेक्षा। ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी जे लोणंदचे जे ग्रामस्थ आहेत यशवंत दराने म्हणून जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांनी जे अशा तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल तहसीलदारांनी लवकरच याच्यावर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। आपल्या
परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.